नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. चांदोली परिसरात गव्यांचा उच्छाद, धडकेत 2 बालकांसह 3 जखमी, ग्रामस्थ संतप्त. कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली नॅशनल पार्क परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढत चालला आहे. उखुळ गावाजवळ गव्याने मोटरसायकलला धडक दिल्याने 2 शाळकरी मुलांसह 3 जखमी झाले आहेत. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून वन विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शाहूवाडी तालुक्यातील उखुळ येथे गव्याने मोटरसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत संजय वडाम हे गंभीर जखमी झाले, तर त्यांचा मुलगा आणि पुतण्या किरकोळ जखमी झाला आहे. मंदूरहून परतत असताना मुख्य रस्त्यावर अचानक अभयारण्यातून आलेल्या गव्याने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात संजय वडाम रस्त्याच्या कडेला फेकले गेले असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत करत जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. त्यानंतर संजय वडाम यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान गेल्या महिनाभरात या परिसरात गव्याच्या हल्ल्याच्या आणि धडकांच्या अनेक घटना घडल्या आहेत. तरीही वन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वन्य प्राण्यांचा वाढता वावर रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.